काय दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते त्या परिसरात जमले, तणाव निर्माण झाला. म्हणजे आता हा देश मध्ये हे जे काही वातावरण ध्रुवीकरण धार्मिक तेढ हे आता यांचा धंदाच झालेला आहे तो हा म्हणजे या सरकारचा मला वाटतं की यांनी जाहीरनाम्यातच टाकायला पाहिजेत कशाला संविधानाची भाषा करायची म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्यानं सुरू आहे त्यांतले मंत्री फार असंवेदनशील आहेत त्यांना काही त्या पदावर राहून शपथ घेतली त्या शपथेचा भंग ते करत आहेत आता सरकारमधून काय अपेक्षा ठेवायची आणि अशा लोकांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची यांना हिंदू मुस्लिम हा लोक जनता महागाईनं त्रस्त आहेत लोकांना हा पूर्ण डिझेल पेट्रोलमुळे त्रस्त आहेत तर हे सगळं असताना यांना तेवढं याच्यावर पडदा काय टाकायचा तर मग असा तणाव निर्माण करायचा आणि जे आवश्यक किंवा महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल द्यायची हा राजरोसपणे यांचा धंदा आहे म्हणजे जनतेच्या भावना भडकवायच्या तणाव निर्माण करायचा राजकारण करायचा आणि लोकांना मारायचं पेट्रोल आणि डिझेलची आणखी दरवाढ होण्यात आहे 5 ते 7 रुपयापर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे अगोदर महागाईना प्रत्येक गोष्टीची म्हणजे 5-7 काय टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल कारण तेच ते काय सांगू आता एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे देशातील गरीब माणूस देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे याला मारायसाठीच हे सरकार आलेलं आहे एअर इंडियानं इंधन दरवाढीमुळे काही फ्लाईट्स कपात केली जवळपास 20% फ्लाईट्स कपात आहे देशात डोमेस्टिक फ्लाईट्स नाही तरी पण आता इंधनचा तुटवडा नाही हे सरकार सांगत असेल आणि या सरकारकडून महायुतीकडून किंवा त्या केंद्रीय मंत्र्यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रातलं हेच सांगत आहे की तुटवडा नाही आता जर काल आरसी बुक पाहून डिझेल दिला पाहिजे ट्रॅक्टरचा आता ट्रॅक्टर म्हणजे शेतकरी ट्रॅक्टर वापरतो कशासाठी आता त्याला जर आरसी बुक पाहून जर द्यायला लागले याचा अर्थ तुटवडा आहे हे मान्य करा डिझेल पेट्रोलची आता फार मोठी किल्लत आहे आणि भविष्यातही होणार आहे आता एअर इंडियाचे विमान 20% झाले आहेत उद्या इथून अनेक विमानं नागपूरवरून रद्द होणार आहेत म्हणजे सगळीकडून कोणी करायची आणि पुढचे दिवस लॉकडाऊनच्या परिस्थितीसारखे दिवस आता लवकरच येणार आहेत त्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की आता तुम्ही असलेले पैसे जे काय ते सुरक्षित ठेवा कुठे फार काही गुंतवणूक करू नका सरकारच्या भरोशावर विश्वास ठेवून ती गुंतवणूक केली की ते पण परत येणार नाहीत कारण बँकाही रिकाम्या केल्या आहेत रिझर्व्ह बँक रिकामी केली आहे रिझर्व्ह बँकेचा सगळा पैसा स्वतःच्या सरकारचा मालकीचा असल्यासारखं ते काढून घेण्याचं काम सुरू आहे त्यामुळे भविष्यात बँकाही पूर्णतः उद्ध्वस्त होती त्यामुळे बँकेत असलेला पैसा सुद्धा शिल्लक राहणं आहे तो परत मिळणार की नाही ही परिस्थिती उद्भवणार आहे त्यामुळे सगळ्याच बाजूनं देश संकटात आहे अडचणीत आहे आणि फक्त इव्हेंटवर त्यांनी आता पुन्हा भर दिला आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे पुन्हा हे धार्मिक तेढ पसरवतील आणि लोक मरत आहेत त्याकडे यांचं लक्ष राहणार नाही लोकांचा जीव जातोय त्याच्याकडे लक्ष राहणार नाही आणि सगळे मूलभूत प्रश्नावर पडदा घालतील एसआईआर को लेके सुप्रीम कोर्ट का निर्णय आया उसके बाद बीजेपी ने विपक्ष पे हमला किया है कि सभी जो चुनाव आयोग की जो पारदर्शी जो रणनीति कार्य है उसके ऊपर संवेदना करें अरे सुप्रीम कोर्ट का निर्णय को छोड़ दीजिए क्या निर्णय सुप्रीम कोर्ट के देते हैं हम उसके बारे में टिप्पणी नहीं करेंगे पर निवडणूक इलेक्शन कमीशन ये भाजपा का दलाल है इसमें कोई छुपा हुआ नहीं है हम आज भी कहते हैं कल भी कहेंगे परसों भी कहेंगे जो कार्रवाई करना है उनको करें एसआईआर के नाम पे जो धिंगाना चल रहा है जो अपोजिशन के वोट काटने का काम चल रहा है जो बंगाल में हुआ जो आसाम में हुआ जो बिहार में हुआ बहुत सारे राज्यों में इन्होंने सत्ता इनकी आती ही नहीं थी वहाँ पे
SR के नाम पे वोट कटवा